हाय, वेलकम टू माय चॅनल. तर बऱ्याचदा आपण आहे ना आयुष्यामध्ये आपलं सगळं काही संपलंय अशा पद्धतीत आपल्याला फील व्हायला लागतं किंवा खूप दुःखी वाटायला लागतं. कधी आपण रात्री झोपताना जरी आपण चांगले विचार घेऊन झोपलो तरी आपल्याला कधी कधी सकाळी उठल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आता असं काय आहे ना, किंवा नवीन एनर्जी येतच नाही. तर हे कशामुळे होतं? तर आपण बऱ्याचदा काहीतरी एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या नवीन स्ट्रेसची एखादी गोष्ट आपण त्या गोष्टीला चिटकून राहतो. तर हे जे आहे किंवा त्या गोष्टीमुळं काय होतं, आपण खूप पेन व्हायला लागतो किंवा खूप अशक्त वाटायला लागतं. आणखी आपल्याला जेवण जात नाही. ह्या गोष्टी आपल्या बाबतीत व्हायला लागतात, परंतु ते आपल्या लक्षात येत नाही की हे कशामुळे होतंय. कारण आपण एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला ना तर ते आपल्या पूर्ण माइंडवर आणि बॉडीवर पण इफेक्ट करतं आणि विशेषतः आपल्या चेहऱ्यावरती तर खूप पटकन दिसायला लागतं तो स्ट्रेस. तर हे जे आहे ते हे कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या पण लक्षात येत नाही, कुटुंबाच्या किंवा इतर व्यक्तींच्या मात्र पटकन लक्षात येतं. तर हे जे आहे आपण हे कसं थांबवलं पाहिजे किंवा ह्या बाबतीत आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे, या बाबतीत आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर याच्यामध्ये ना पहिली गोष्ट आपण केली पाहिजे की आपण लेट गो केलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींना असं पकडून ठेवतो, जखडून ठेवतो. आता समजा आपले जे नातेसंबंध आहेत किंवा आपले कामगार आहेत किंवा आपल्या सिच्युएशन्स आहेत, कधी कधी आपण आपल्या परिस्थितीला हे सगळ्याला आपण असं जखडून ठेवतो, पकडून ठेवायचा प्रयत्न करतो, लेट गो करत नाही. आणि त्या गोष्टींमुळे काय होतं, एक प्रकारचा आपल्या शरीरावरती आणि मनावरती ताण यायला लागतो. त्या गोष्टी आपल्या हातातून जातात का काय, या गोष्टीचा आपल्याला ताण यायला लागतो. तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपण थोडंसं आपण स्ट्रेसफुल बनायला लागतो. तर ही गोष्ट आपण लेट गो करणं हे एक आपण पटकन शिकलं पाहिजे, पटकन आपण ते आत्मसात केले पाहिजे ते स्किल. नाहीतर लेट गो नाही ना केलं तर बऱ्याच गोष्टी आपण आपल्या चिटकून ठेवतो स्वतः. आपण पाहतो की आपण माणसांना किंवा आपल्या आसपासच्या माणसांना किंवा नातेवाईकांना किंवा कोणीही आपल्या जवळचं असेल किंवा आपल्या परिस्थितीला आपण कंट्रोल करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतो. आपण इतकं कंट्रोल नाही ठेवू शकत. आणि जेव्हा आपण जास्त कंट्रोल ठेवण्याचा किंवा सिच्युएशन आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेलाच आपल्याला थोडंसं स्वतः आपण विचार करायला पाहिजे की जितकं जास्त आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करू ना तेवढी सिच्युएशन आपल्या हाताबाहेर जाण्याची जास्त शक्यता असते. किंवा आता दुसरी स्टेप आपण कधी कधी पाहतो की आपण आपले अटॅचमेंट एक खूप जास्त असते आपल्या मुलांशी म्हणा, नवऱ्याशी म्हणा किंवा आपल्या परिस्थितीशी, आपल्या म्हणजे आजूबाजूच्या घराशी म्हणा किंवा आपल्या व्यवसायाशी, ह्या सगळ्याशी आपली अटॅचमेंट खूप जास्त असते. ही जी आहे अटॅचमेंट ही काय करते, आपण सिच्युएशन आपण गृहीतच धरत नाही की कधी कधी ह्या गोष्टी आपल्या हातातून जाऊ शकतात किंवा आपल्या कंट्रोलमधून बाहेर त्या पडू शकतात. आता बऱ्याचदा पाहतो आपण की कधी कधी आपल्याला आपल्या नवऱ्याचे विचार पटत नाही किंवा आपल्या मुलांशी आपलं विचार जुळत नाहीत. कधी कधी ते त्यांची बाजू मांडतात किंवा त्यांच्या विचारांना ते करतात. किंवा कधी कधी कामगारांशी आपलं जुळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी. किंवा कधी कधी आपण एखादा जॉब करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी जॉब सोडून द्यायला म्हणजे आपल्याला काढून टाकलं जातं. तर ही जी आहे अटॅचमेंट आपली त्याच्याशी जास्त असली तर आपण दुःखी होण्याची शक्यता ही जास्त असते. तर अटॅचमेंट आपण म्हणजे दुसरी शक्यता नेहमी आपण गृहीत धरली पाहिजे की हा हे असं पण होऊ शकतं. आता बऱ्याचदा पहा की काही मुलांचं एज आपण पाहिलं की 16-17 वर्षाच्या नंतर मुलं स्वतःचं मत मांडायला सुरुवात करतात. परंतु आईला वाटत असतं नेहमी की मुलगा छोटाच आहे, त्याने आपल्याच कंट्रोलमध्ये राहावा, आपल्यासारखंच थोडंसं आपण म्हणतो तसंच वागावं. परंतु त्याचे पण काही मतं तयार झालेले असतात, त्यांनी बी पाहिलेलं असतं, थोडंसं बाहेर फिरलेलं असतो किंवा त्याचे बी काही मतं बनलेले असतात. तर ते पण त्याची मतं आपण ऐकून घ्यायला पाहिजेत किंवा त्याचे मतं मांडण्याचे बी त्याला एक अधिकार असतो. किंवा आपण ती सिच्युएशन कंट्रोल नाही करू शकत की तो आता एक वेगळा पर्सन बनत चाललेला आहे म्हणून. तर तिथं एक आपल्याला थोडंसं कंट्रोल करता आलं पाहिजे. किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात की आपण समजून घेतलं पाहिजे की ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. त्यावेळेस दुःख आणि आपली अटॅचमेंट थोडीशी कमी. बऱ्याचदा हे जे आपण कधी कधी आपण थोडंसं स्ट्रेस फील करतो ना, हे आपण जर एखाद्या आपल्या घरामध्ये एखादं झाड असेल त्याला आपण जर थोडंसं हात लावून आपण जर सांगितलं की माझं जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते तू स्वतःमध्ये घे किंवा मला थोडंसं मोकळं होईल असं तू थोडंसं फील कर, असं डोळे झाकून जर केलं ना तर तो एक प्रयोग खरंच खूप चांगला आहे. बऱ्याच जणांनी तो प्रयोग सांगितलेला आहे, मी ते ऐकलेलं पण आहे बऱ्याच जणांचं की त्याने ना आपल्या हार्मोन्स थोडेसे बॅलन्स व्हायला चांगली मदत होते. तर तो एक प्रयोग खरंच चांगला आहे की अशा वेळेला आपण ते करून पाहिजे पाहिजे. कारण झाडापेक्षा तर दुसरा कोणी मित्र असू शकत नाही. कारण त्याला आपण किती काय सांगितलं तरी तो काय रिप्लाय पण देणार नाही, उलट उत्तर देणार नाही, आणखी आपलं ते गुपित कोणाला सांगणारही नाही. त्याच्याशी जर आपण काही बोलत राहिलो तर ते एक चांगली गोष्ट आहे की आपण मोकळं पण होऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं की आपण आहे ना सुख, आनंद, पैसा सगळ्या गोष्टी आपण बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. परंतु खरं जर पाहिलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. आपला पैसा, आपलं पैशा बाबतीचं अबंडनपण किंवा आपलं सुख, आपला आनंद, आपले फिलिंग्स, ह्या सगळ्या. कारण आपण जर पाहिलं ना आपल्या फिलिंग्स बदलल्या तर आपलं माइंडसेट त्याच्याबद्दलचं बदलतं आणि आपली
माइंडसेट बदलला की आपण आपली परिस्थिती सुद्धा बदलू शकतो. बऱ्याचदा आपल्या आतमध्ये आपलं सगळं सुख अवलंबून असतं, तर आपण त्याच्यामध्ये लक्ष न देता सगळं बाहेरच्या गोष्टींवरती आपण फोकस करायला लागतो आणि तिथं आपण आपला आनंद ठेवायला लागतो. आपल्या आसपास नेहमी आपले प्रेम करणारे लोकच ठेवले पाहिजे, जे आपल्यावरती प्रेम करतात किंवा आपण ज्यांना महत्त्वाचं वाटतो अशाच लोकांना आपण आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपण इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, ना की अशा लोकांना की ज्यांना आपल्याबद्दल काडीचीही किंमत नाही. बऱ्याचदा आपल्याकडून त्यांच्यावरती जास्त फोकस ठेवला जातो, हे होतंच बरं का. आणि जे आपली कदर करतात ना त्या लोकांना आपण इतकं इम्पॉर्टन्स देत नाही. ज्या वेळेला काही आपली सिच्युएशन अवघड होऊन जाते आणि ज्या वेळेला तेच लोक आपल्याला, जे आपले लोक असतात ते लोक आपल्याला त्यातून बाहेर काढण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न करतात, तशा वेळेला आपल्याला मग त्यांचं इम्पॉर्टन्स कळायला लागतं. तर त्याच्या आधी आपण आपल्या सराउंडिंगला तेच लोक ठेवले पाहिजे ज्यांना आपल्याबद्दल कदर आहे, आपण ग्रो करतोय, आपण पुढे जातोय, त्याच्याबद्दल त्यांना आनंद होतोय किंवा आपल्याला कधीतरी ते शाबासकीची थाप पण देत आहेत आणि आपल्याबरोबर ते. आणि बऱ्याचदा पहा काय होतं, आपण काय करतो, ते लोक कुठेतरी चुकलेले असतात तेच आपण डोक्यामध्ये ठेवतो. आणि होतं बरं का, बऱ्याचदा होतं त्यांच्या बाबतीतच. आपले जे फॅमिली मेंबर असतात त्यांच्या बाबतीत, तो माझ्याशी असं बोलला, त्यांना असं केलं, आणि हेच आपण डोक्यामध्ये ठेवतो. परंतु त्यांच्याबद्दल त्या चांगल्या गोष्टी किंवा आपल्या लक्षात पण येत नाहीत. आणि तेच लोक असतात जे आपल्याला, परंतु आपण ही गोष्ट मानायला तयारच होत नाहीत की लोक ग्रो होत आहेत, लोक बदलत आहेत, सिच्युएशन बदलती, त्यानुसार लोक सुद्धा आपापले स्वतःमध्ये बदल करतात. तर आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना आपण लेट गो करून, म्हणजे त्यांची जे आपल्याशी काही वागणं झालेलं असेल, वाईट झालं असेल किंवा चांगलं काही वागले असेल तर, किंवा आपल्याला दुखवलं गेलेलं असेल त्यांच्याकडून कधी, तर आपण त्या गोष्टीला लेट गो करून आपण त्यांना नवीन पद्धतीत जे त्यांनी स्वतःचं व्हर्जन तयार केलं त्यानुसार आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांच्याशी आपण कनेक्शन झालं पाहिजे. आणि हेच लोक आपल्याला, आपल्या फॅमिली मेंबर जे असतात तेच लोक आपल्याला बऱ्याचदा आपल्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये साथ देतात. बऱ्याचदा काय होतं, आपणच आहे ना स्वतःला काही लिमिटेशन घालून देतो की मला याच्यावर किंवा ह्या गोष्टीपेक्षा जास्त मला काही मिळू शकत नाही किंवा याच्यापेक्षा मी डिझर्व करत नाही. आणि हे जे लिमिटेशन्स आहेत हे आपण स्वतः घातल्यामुळे काय होतं, मग आपल्याला तेवढंच मिळायला लागतं जेवढा आपण विचार करतो. तर आपण जसं आहे तसं आपल्याला मिळायला लागतं. तर याच्यापेक्षा जास्त आपण मिळवण्यासाठी आपण आपल्या स्वतःशी कनेक्शन जास्त करता आलं पाहिजे. बऱ्याचदा आहे ना आत्ताच्या खरंच म्हणजे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ना आपल्याशी कनेक्शन स्वतःशी आणि स्वतःच्या आपल्या पॉवरशी कनेक्शन, आपल्या सोलशी कनेक्शन जितकं जास्त आपण करू ना तेवढी आपली पॉवर, आपली इनर पॉवर जास्त वाढते. आणखी आपलं इनर चाइल्ड पण जरा खुश व्हायला लागतं. ज्यावेळेस आपलं इनर चाइल्ड, आता इनर चाइल्ड म्हणजे काय, तर आपल्या आतमधलं कधी पण एक बालपण असतं आपल्या आतमध्ये, प्रत्येकामध्ये असतं. हे बालपण जर आपण जपलं किंवा त्याला आपण थोडंसं पोषक वातावरण दिलं आणि त्याला जर आपण नेहमीच आपण त्याच्याशी बोलत राहिलो, त्याला आपण थोडंसं खुश करत राहिलो, तर हे बालपण कायम आपण आपल्यामध्ये जपून ठेवतो. आणि खरंच हे बालपण खरंच आपल्यामधलं नेहमीच जागं राहिलं पाहिजे. ते कुतूहल असतं बालपणातलं, ते आपल्या आतमध्ये नेहमी जागा ठेवलं पाहिजे. तर हे जे आहे आपल्या स्वतःशी कनेक्शन केलं ना तर सराउंडिंगचा इफेक्ट फार कमी व्हायला लागतो आपल्यावरती. तर आपण त्याच्याशी एक आपण थोडंसं बदल केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगला इफेक्ट होईल. आजचा एवढाच विषय होता. आणि हे जे आहे हे आपण आपली निगेटिव्हिटी कमी करून पॉझिटिव्हिटीकडे आपण जास्त, जितका आपण कल ठेवू तेवढं आपण आपल्या प्रेझेंटमध्ये जास्त जगायला लागू. तर आजचा एवढाच विषय होता. थँक्यू.